4-5 वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने या धुळे सोलापूरला जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे हा आसरा पूल अत्यंत अरुंद होत असल्या कारणाने आणि या पुलावर 4 नागरिकांचा बळी गेल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने वारंवार यशस्वी पाठपुरावा करून या केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांनी 28 कोटी आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नाने मंजूर केले. ते मंजूर करून सुद्धा आज हे टेंडर निघून 3 वर्ष होत आलं. उद्या 6 जुलैला 3 वर्ष पूर्ण होत आले तरी एक 5% सुद्धा कामाची सुरुवात झालेली नाही. शहरामध्ये नवीनच 6 महिन्यापूर्वी जो मुख्य रस्ता जो सिमेंटचा आहे बोडगी आपल्या महिला हॉस्पिटल ते इंगळगी हा रस्ता 6 महिन्यात युद्ध पातळीवर तयार होतो आणि नागरिकांचा प्रश्न असलेला हा आसरा पूल 3 वर्षाला रखडलेला आहे. म्हणजे आतापर्यंत जवळपास 5 वर्ष झाला या पुलाचं बांधकाम अजून सुरुवात नाही. त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी या पुलाचं काम घेऊन 3 वर्ष झाल्यामुळे वाढदिवस साजरी करून आम्ही सोलापुरातील सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन त्यांचं लक्ष वेधावं म्हणून आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत. आसरा पुलाचं काम मंजूर करून आज 3 वर्ष झालेले आहेत, परंतु तरीसुद्धा या पुलाचं काम केलं जात नाहीये. या सोलापुरातील जे शहरातील 3 आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, यांचं फक्त सत्ता कशी स्थापन करायची यावरच लक्ष चाललेलं आहे. जे जनतेचे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष नाहीये. सर्वात मोठं जे आसरा पुलाचा आहे हा गटारीचा रस्ता आहे. या पुलावरनं भरपूर रहदारी असते आणि या ठिकाणी सतत अपघात होत असतात. तरीसुद्धा या शहरातील जे आमदार आहेत, खासदार आहेत, ते लोकांची मदत होऊन निवडून आले. विकासाच्या कामाचे प्रश्नाचे कार्य दाखवून आज ते ह्या ठिकाणी लक्ष देत नाहीये. त्यासाठी आज सोलापूर संभाजी ब्रिगेडच्या वतीने या शहराचे 3 आमदार आणि 2 खासदार यांना एकत्रितरित्या घेऊन त्यांच्या हस्तेच आज त्यांनी जे ठेवले कागद पाठवले त्या कागदांसारखंच त्या ठिकाणी केक कापून ह्या रस्त्याचं उद्घाटन केल्यासारखं त्यांना आम्ही दाखवत आहोत. त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांच्या त्या ठिकाणी निषेध करत आहोत. आता काय कापूचं जोरात काढा. मास्क असलेले पुढे या. या पुढे या. पाठीमाग बाकी सगळे जा. लोकप्रतिनिधी पुढे या. मग पाठीमागे सगळे हे सगळं उतरावं आता. इकडे काय दाखवायचं थांबव ना तुम्ही. बघायला आपलं की आपण ओरिजिनल
बोला का एकदम नॅचरल उभा राहा बोला. हो तुम्हीच बोला की तुम्हीच बोला, तुम्ही विचारा की. पालकमंत्री साहेब या आसरा पूल 5 वर्ष झाले. या आसरा पुलावर अत्यंत वर्दळीमुळे हा पूल अरुंद होता. दरवेळेस ट्रॅफिक जामची समस्या आणि 4 बाई गेली ती. आमचे सुभाष देशमुख साहेब हे प्रयत्न करत आहेत, पण त्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत. देवेंद्र कोटे साहेब मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, खासदार मॅडम आहेत, पर्यंतही आहेत, ज्योतिताई वाघमारे आलेले आहेत. सगळे नामांकित या कोल्हापूरचे नावाजलेले लोकप्रतिनिधी आहेत, पण एकाही लोकप्रतिनिधीने या आसरा पुलाच्या कामाकडे गांभीर्याने बघितले नाही. नवीन पूल महिला हॉस्पिटलचे इंगळगी हा 6 महिन्यात पूर्ण होतोय. आज या आसरा पुलाला 3 वर्ष झालं कामाचं टेंडर देऊन. उद्या त्याचा 4था वाढदिवस आपल्याला या ठिकाणी साजरा करण्याची वेळ येत आहे. मग तुम्हाला गिफ्ट काय या नागरिकांचं बळी पाहिजे का? कागदावर आम्ही मंजूर केलेलं आहे. सरकारी काम 6 महिने थांब. आता 3 वर्ष झालं, अजून 3 वर्ष तुम्ही थांबावे. काम झालेलं आहे, मंजूर झालेलं आहे. अजून 2 उड्डाणपूल मंजूर झालेला आहे. तुम्ही काय गडबड करू नका. भया चौकातला रस्ता बंद केला तसं ही बंद करून पाहू का? ही तुम्हाला इच्छा आहे का? तुम्ही काय गडबड करू नका. अजून पूल ब्रिज व्यवस्थित 3 वर्ष लागेल, पण मंजुरी झालेला आहे. हे 1 नंबर होणार. शासनाच्या नावानं, पालकमंत्र्याच्या नावानं, खासदारांच्या नावानं, त्या लोकप्रतिनिधीच्या नावानं होणार होणार होणार. काय काळजी करू नका. लवकरच तुम्हाला एक बळीचं गिफ्ट मिळणार. चला वाढदिवस साजरा करू तुमचा. पुढे या. विजय दुकान देशमुख आला, पुढे या. पहिले लोक बाकीचे बॅक साईडला सगळ्याच्या सवासाने करतात. हा चला सगळेजण टाळ्या वाजवा की.